मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना जमिनीचा सर्वे नंबर आणि गट नंबर यातील फरक माहिती नाहीये. आता हा सर्वे नंबर कुठे असतो, पण गट नंबर मात्र आपल्या 7/12 उताऱ्यावरती आपल्याला दिसतो. मित्रांनो, सर्वे नंबर ही जुनी पद्धत आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेली जमीन ओळखण्यासाठी दिला जाणारा क्रमांक. त्या क्रमांकावरून जमीन कुठे आहे आणि किती आहे हे ओळखता यायचे. त्यानंतर 1960 नंतर महाराष्ट्र सरकारने आणलेली नवीन पद्धत म्हणजेच गट नंबर. अनेक लहान लहान सर्वे नंबर एकत्र करून एक मोठा गट तयार केला गेला आणि त्यालाच म्हणतात गट नंबर. म्हणजेच ही जुन्या सर्वे नंबरची मालिका. आपण आता हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. सर्वे नंबर 152, 153 आणि 154 एकत्र करून गट नंबर 78 दिला गेला. तर सर्वे नंबर मधील जमिनीही यात एकत्र करण्यात आल्या. उदाहरणार्थ सर्वे नंबर 152 मधील 2 हेक्टर जमीन, सर्वे नंबर 153 मधील 1.5 हेक्टर जमीन आणि सर्वे नंबर 154 मधील 1 हेक्टर जमीन ही या गट नंबर 78 मध्ये एकत्र झाल्यावर 4.5 हेक्टर एकत्र दर्शवल्या जाऊ लागल्या. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर असणाऱ्या जमिनी या 7/12 उताऱ्यावरती स्वतंत्र दर्शवल्या जातात. तर मित्रांनो, सर्वे नंबर ही संकल्पना जुनी जमीन ओळखायच्या विषयी आहे. आता त्याची जागा ही गट नंबरने घेतली आहे. आशा करतो की आता तुम्हाला सर्वे नंबर आणि गट नंबर यातील फरक स्पष्ट झाला असेल. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.